हिंगणघाट तालुक्यातील वर्धा येथील रायफुली येथील त्रिवेणी टेक्स्टाईल या कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीवर जबरी बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली। या प्रकरणी सदर टेक्स्टाईल कंपनीचे व्यवस्थापक व अन्य एका इसमावरती पोस्को अंतर्गत नजीकच्या अलीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून दोन्ही आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे। जी.एम. गुरुमूर्ती व मोबिन खान अशी या आरोपींची ओळख असून गुरुमूर्ती हा येथील व्यवस्थापक असल्याची माहिती मिळत आहे। हिंगणघाट शहरातील प्रतिष्ठित समाजसेवी, उद्योजक तथा वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर मधुसूदन गोयंका हे या कंपनीचे संचालक आहे। पीडिता ही आपल्या आईसोबत कंपनीच्या परिसरात राहत असल्याची माहिती मिळत असून मुलगी नियमबाह्य कंपनीत काम करीत असल्याची चर्चा आहे। गेल्या 4 मे रोजी पीडिता ही पॅकिंग रूममध्ये काम करीत असताना आरोपी मोबिन खान याने पीडितेच्या डोळ्यात काहीतरी पावडर सदृश पदार्थ टाकून तिला कॉम्प्रेसर रूममध्ये फरफटत नेले। तेथे आरोपीपैकी गुरुमूर्ती याने तिचे कपडे काढून जबरदस्तीने अत्याचार केला। या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकीसुद्धा या नराधमांनी तिला दिली। पीडितेने घाबरलेल्या अवस्थेत घटनेची तक्रार आज शनिवारी 10 मे रोजी तालुक्यातील अलीपूर पोलीस ठाण्यात केली असून दोन्ही फरार आरोपींचा शोध अलीपूर पोलीस घेत आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।